हॅलो फ्रेंड. तर आता आहे ना झालेली आहे दुपारची वेळ आणि मला जायचं आहे कृष्णाला आणायला. तसं तर आता ऊन खूपच होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे स्कार्फ बांधणं कधी मी हे करते, कारण आहे ना उन्हामुळे ना परत स्किन काळी पडून जाते आणि आपली काळजी ही आपणच घ्यावी. म्हणून आज मी चालली आहे गाडीवरती त्याला आणण्यासाठी. आता त्याला स्कूलमधून घरी तर आणलं. हे बघा फ्रेंड्स, घरी तर आणलेलं, पण त्याने ना टिफिन हा तसाच आणलेला आणि आल्या आल्या तो मोबाईल हा स्विच ऑफ झाल्यामुळे टी व्हीवरती कार्टून बघायला सुरुवात केलेली त्याने. आता मी त्याला एका बाजूला आहे ना जेवण खाऊ घालते, कारण आहे ना दुपारचा डबा त्याने परत तसाच आणलेला होता. त्याच्यामुळे खिचडी जी करून दिलेली तीच त्याला परत खायची होती, म्हणून मी त्याला थोडीफार गरम केली आणि त्याला तीच खिचडी खाऊ घातली. आता दुपारची कामं सगळी आवरून गेलेली होती आणि झालेली होती सायंकाळची वेळ. आता सायंकाळची वेळ म्हटलं की थोडंसं फ्रेश वातावरण असतं, ऊन देखील कमी झालेलं असतं, त्यामुळे ना टेरेसवर येऊन मी थोडंसं फेरफटका मारायचा ठरवलं. कारण आपण आहे ना रोज तर सगळीच कामे करत असतो, पण स्वतःच्या हेल्थकडे थोडंफार दुर्लक्ष करत असतो. म्हटलं आज आहे ना आपण थोडंसं वरती जाऊया आणि छान आहे ना सायंकाळच्या वातावरणामध्ये ना थोडंसं चक्कर मारून घेऊया. हे बघा फ्रेंड्स, सांज ही हे झालेली होती आणि खूप छान असं शांत वातावरण होतं. पक्षी देखील आपल्या घराकडे परत चाललेले होते, त्याच्यामुळे त्यांचे देखील थवे ना वरती आकाशामध्ये खूप सुंदर असे वाटत होते. आता म्हटलं चला आपण पण थोडे 2-3 चक्कर मारून घेऊया. त्याच्यामुळे मी फास्ट अशी थोडीशी वॉक करून घेतली तिथे आणि नंतर खाली जाऊन मला स्वयंपाक देखील आवरायचाच होता. पण म्हटलं चक्कर मारली की कसं थोडंसं फ्रेश वाटेल, म्हणून आहे ना सुरुवातीला मी आधी थोडे स्लो चक्कर मारली, पण परत विचार आला की उशीर होणार, त्याच्यामुळे सुरुवात केली मी फास्ट अशी चक्कर मारण्यासाठी. आता कृष्णा तर खाली झोपलेला होता. यांनी देखील चहा वगैरे घेऊन हे देखील त्यांच्या कामाला लागलेली होती, त्याच्यामुळे मला थोडासा आज निवांत वेळ होता सायंकाळचा. त्याच्यामुळे मी चक्कर मारायला हे केलेलं, टेरेसवरती आलेली. थोडंसं फ्रेश असं मला आज फील होत होतं. आता खाली गेल्यानंतर म्हणणं कृष्णाने घरामध्ये खूप सारा पसारा करून ठेवलेला होता. सोफ्यावरच्या उशा वगैरे इकडे तिकडे करून ठेवलेल्या. माझी सर्व असा छान पसारा आवरून घेतलेला, सोप्यावरच्या उशा वगैरे इकडे तिकडे ठेवून दिलेल्या, पडदा वगैरे बाजू केला आणि सगळी धूळ झटकून घेतली आणि आता मारून घेऊया छानसा झाडू. आता मी अशा प्रकारे ना पुढच्या रूममधलं सगळा पसारा आवरून घेतलेला. त्याने ना बरीच कागद वगैरे इकडे तिकडे फेकून दिलेली होती, त्याच्यामुळे ना मला म्हटलं चांगले छान झाडू मारून घेऊया आणि पुढच्या कामाला आपण लागूया. पण आता आहे ना सर्वच घरांमध्ये झाडू मारावा लागेल, कारण ना त्याने सर्वच घरांमध्ये धूळ केलेली होती, कारण दुपारी वरती आल्यानंतर त्याने वरती खूप असा खेळलेला, त्याच्यामुळे खूप धूळ करून ठेवलेली होती. तर चला मग मारून घेऊया तिन्ही चारही घरांमध्ये छान असा झाडू. आता आज तर फरची पुसण्याचा मूड आहे माझा, पण आहे ना उशीर होऊन जाणार स्वयंपाक करायला, त्याच्यामुळे आहे ना मी हे उद्या लवकर उठून सकाळीच ही फरची वगैरे पुसण्याचं बघेल. त्याच्यामुळे मी आत्ता साधारणतः असं सर्व घरातून आहे ना छान असा झाडू मारून घेतलेला, सगळ्या घरातली धूळ काढून घेतलेली. आणि तो झोपलेला असला की माझी कामं ही थोडी पटकनच होतात, कारण तो उठल्यानंतर तर आपल्याला त्याच्या मागे राहावे लागतं. त्याच्यामुळे मी ना तो झोपलेला असतो तेव्हाच बरीच कामे करून घेण्याचं ठरवत असते. बऱ्याचदा माझा हा प्लॅन फसतो, कारण तो मध्येच कधीतरी उठून जातो, पण इतर वेळेस मी करण्याचा प्रयत्न तर हा नक्कीच करत असते. त्यानंतर आहे ना सायंकाळची वेळ देखील होत आलेली होती, जास्त अंधार पडण्याची, त्याच्यामुळे मी खाली गेली आणि स्वतःसाठी असा छान मस्त चहा केलेला. मला थोडा उशीरच झालेला, त्यामुळे घरच्यांचा चहा तर होऊन गेलेला होता. आता वेळ होती माझ्या चहाची, तर मी असा मस्त फक्कड चहा केलेला आणि चक्कर मारल्यानंतर भूक देखील लागलेली, त्याच्यामुळे ब्रेड तर होते. अशा प्रकारे मी छान असे ब्रेड आणि चहा फिनिश करून टाकलेला आणि आत्ता होती पुढच्या कामाची तयारी. आता स्वयंपाकामध्ये काय करायचं हा विचार तर माझ्या डोक्यामध्ये चालूच होता, पण म्हटलं एकदा आपण आईंना विचारू. किचनवर गेली तरी दुपारची भांडी तर माझ्याकडे बघतच होती आणि आता सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये आईने करायला सांगितली होती शेपूची भाजी डाळ टाकून. मग छान अशी चॉप करून घेतलेली शेपूची भाजी आणि डाळ देखील भिजत टाकलेली. आई सोलत होत्या लसूण आणि मग आता करूया शेपूची भाजी. शेपूच्या भाजीसाठी आधी तिला छान अशी धुवून घेतली, कारण आहे ना धुवून कापली ना तर जास्त तिचा पसारा होत नाही, पण जर कापून धुतली तर ती ना गोळा करण्यातच खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मी आधी छान तिला परातीमध्ये मोकळ्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आणि नंतर तिला चॉप केलेली. आता ही ना साधी अशी हिरवी मिरची आणि लसणामध्येच करणार आहे आणि ती टेस्टला आहे ना खूप छान लागते. सिंपल जरी भाजी असली तरी ती टेस्टसाठी ना अतिशय छान लागते. तर मग आता मी हिरवी मिरची कापून घेते आणि त्याच्यामध्ये लसणाची फोडणी देते
अशा प्रकारे ना आज सिंपल अशी शेपूची भाजी बनवणार आहे. हे बघा फ्रेंड्स, एका बाजूला मी कापून घेतलेलं आणि आता तेल देखील संपलेलं होतं, त्याच्यामुळे मला छोट्या भांड्यामध्ये तेल देखील काढावं लागलं कॅनमधून. आणि ना तिथे किचन ट्रॉलीचं एक दाळ आहे ना कृष्णाने त्याला हलवून हलवून तोडलेलं. आता ते देखील आहे ना त्याचं काम देखील करून घ्यायचं एका माणसाकडनं, पण ते किचन ट्रॉलीवालेच वगैरे ते बनवणार, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागतोय, बस इतकंच. अशा प्रकारे ना हिरव्या मिरच्या आणि लसूण देखील, हे बघा फ्रेंड्स, लसूण देखील मी बारीक करून घेतलेला. आता फक्त तेल गरम करत तर टाकायचंच आहे आणि त्याच्यामध्येही सिंपल अशी फोडणी द्यायची. तर हे बघा फ्रेंड्स, मी लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली. आता ही हिरवी मिरची ना छान अशी जेव्हा तळली जाते ना, त्यानंतर ज्यांना कोणाला तिखट आवडतं नंतर ती हिरवी मिरची तशी देखील खाऊ शकतात. त्याच्यामुळे ना ती हिरवी मिरची मी दळून देखील टाकली तरी छान लागते, पण तळून टाकली तर जर कोणाला कमी तिखट आवडत असेल तर त्याच्यामुळे जास्त तिखट होत नाही आणि ती हिरवी मिरची तळलेली खाऊ शकतात त्याच्यासोबत. आणि त्यानंतर ना मी टाकलेली जिरे आणि मोहरी ती छान अशी तडतडू दिलेली. आणि ना तडतडल्यानंतर थोडासा गॅस हा मंद फ्लेमवरच ठेवायचा. खूप असं फास्ट केलं तर आपली फोडणी जळण्याची देखील शक्यता असते. आणि ना चांगले असे मी त्यांना फ्राय करून घेतलेलं बराच वेळ. जेव्हा ती मिरची पूर्णपणे अशी छान फ्राय होते आणि लसूण देखील पूर्णपणे तळलेला जातो ना, हे बघा असा फ्रेंड, लसूण हा पूर्णपणे असा छान तळून घ्यायचा. जर कच्चा लसूण टाकला तर त्याचा फ्लेवर त्या भाजीला येत नाही. आणि त्यानंतर थोडीशी फ्लेम जोरात करायची आणि ही आपण कापलेली जी कोणती भाजी असेल ती त्या फोडणीमध्ये टाकायची, जेणेकरून आहे ना त्या फोडणीचा पूर्ण वास आहे ना त्या भाजीला लागतो. जर आपण स्लो गॅसवरती फोडणी दिली तर ती चव इतकी छान उतरत नाही. आता अशा प्रकारे ना मी शेपू कापून घेतलेली, हे बघा बारीक अशी, आणि थोडी थोडी करून मी त्याच्यामध्ये टाकलेली. आता गॅस तर हा जोरातच होता, त्याचा खूप सारा आवाज देखील येत होता फोडणीचा. आणि त्यानंतर मला टाकायची होती डाळ. आता डाळीतलं पाणी मी छान असं काढून घेतलेलं आणि डाळ बाजूला ठेवलेली. आणि आत्ता ती टाकणार आहे त्या शेपूमध्ये. आणि शेपू आधी मी थोडीशी हलवून घेते जेणेकरून ती फोडणी त्याला लागेल. आणि नंतर टाकेल त्याच्यामध्ये डाळ. आता डाळ टाकल्यानंतर मीठ देखील चवीनुसार टाकायचं. डाळ ही पूर्णपणे त्याला व्यवस्थित लागेल अशी हलवून घ्यायची आणि पूर्ण डाळ ही भाजीला लागेल अशी करायची. आणि नंतर आहे ना त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकून द्यायचं. आणि एक मेन म्हणजे ज्यांना असा भाजीचा कलर हा छान हवा असेल त्यांनी त्याच्यामध्ये ना चिमूटभर हळद टाकायला विसरायची नाही. हळद टाकल्याने ना त्याला एकदम छान अशा रंग येतो पिवळसर, आणि ती बघण्यास आणि खाण्यास दोन्हीच अतिशय उत्तम लागते. तुम्ही कशा प्रकारे शेपूची भाजी करता ना फ्रेंड्स, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा अशा प्रकारे ना छान मी सगळी हलवून घेतलेली, सगळं एकजीव केलेला. आणि त्यामध्ये टाकली शेवटी थोडीशी हळद, जेणेकरून त्याला येईल कलर. अशा प्रकारे ना भाजी तर शिजायला टाकलेलीच होती. आता वेळ होती स्वयंपाकाच्या इतर गोष्टी करण्याची. आज तर सिंपल अशी फक्त शेपूची भाजी सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये होती. आज काही जास्त असा स्वयंपाक नव्हता सांगितलेला आईंनी. फक्त शेपूची भाजी सिंपल अशी करण्याची ठरवलेली होती. कारण आहे ना सकाळी थोडं उशिरा जेवण झालं, त्याच्यामुळे ना खूप असं भूक लागलेली नव्हती. त्यामुळे आजचा स्वयंपाक हा थोडाफार सिंपलच होता. त्यामध्ये नंतर आहे ना त्यानंतर मी करायला घेतलेल्या पोळ्या आणि ज्वारीच्या भाकरी. हे बघा फ्रेंड्स, इकडे मी ना ज्वारीच्या भाकरी ह्या करून घेतलेल्या. तसं भाकरींची साईज ही थोडी मोठीच आहे, कारण आहे ना रोज रोज भाकरी बोलल्या की करायला थोडाफार कंटाळाच येतो. आणि कृष्णा देखील झोपेतून उठलेला होता, त्याच्यामुळे ना मी थोडंसं मोठ्या साईजच्याच भाकरी बनवणं प्रेफर केलं. आता कृष्णा उठल्यानंतर त्याने चहा वगैरे घेतला, थोडंसं दूध वगैरे पिलं. आणि आता त्याची झाली होती जेवणाची वेळ. आता साधारणतः सायंकाळचे 9:30 होत आलेले होते. आणि मी त्याला हळूहळू सर्व खाऊ घालत होते. आता तो होता मोबाईल बघण्यामध्ये थोडाफार व्यस्त. आता म्हटलं चला त्याला खाऊ घातलं की आईंचं देखील जेवण झालेलं होतं, त्याच्यामुळे त्या टी व्ही बघत होत्या. पण मला आहे ना बरीच अशी कामे बाकी होती. आता फायनली त्याचं जेवण पूर्ण झालं. आणि घड्याळामध्ये टाईम बघाल तर फ्रेंड्स सायंकाळचे कसले रात्रीचे 10 वाजलेले. आणि 10 वाजता मी आता माझं स्वतःचं जेवण करणार आहे. आणि एका बाजूला त्याचा स्टडी देखील घेत आहे. कारण आहे ना त्याने दुपारी स्टडी केलेला नाही, तो लवकर झोपून गेलेला, त्याच्यामुळे त्याचा स्टडी देखील तसाच बाकी होता. आता ही मी शेपूची भाजी आणि दुपारी केलेला भात आणि चपाती अशा प्रकारे ना जेवण घेतलेलं. आणि कृष्णाचा देखील अभ्यास घेते आहे असं होतं.